बघा क्वेश्चन नंबर 51 बघा. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम द्वारा जाहीर करण्यात आलेल्या ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2021 बाबत पुढील विधानांचा विचार करा. पहिलं आहे की 156 देशामध्ये भारत 140व्या स्थानावर आहे. तर हे करेक्ट आहे का? हे करेक्ट आहे. आता लक्षात घ्या की यामध्ये सेकंड आहे, यामध्ये भारताची 28 स्थानांनी घसरण झाली. तर हेही करेक्ट आहे की लास्ट इयरमध्ये 2020चा जर आपण बघितलं तर भारत 140 देशांपैकी 112 देशांमध्ये आउट ऑफ 153 कंट्रीज 112वा रँक होता, तो आता 140वा राहील. त्यामुळे हे करेक्ट आहे. तर दक्षिण आशियातील बांगलादेश, नेपाळ, आता बांगलादेश जवळजवळ 76 नंबरला बांगलादेश आहे, 65 नंबरला बांगलादेश आहे. नेपाळ जो आहे तो 106 नंबरला आहे, भूतान 130 आणि हे 116च्या आसपास आहे. ते सर्व देशांच्या पिछाडीवर आहे. ठीक आहे. तर हेही विधान करेक्ट आहे. हे दोन्ही विधानं जी आहेत ती करेक्ट आहेत. हे दोन्ही विधानं करेक्ट आहेत. पर्याय क्रमांक 3 यायला पाहिजे. आता बघा, हे जेंडर गॅप इंडेक्स जे आहे याच्यामध्ये 4 गोष्टींचं मेजरमेंट केलं जातं. कुठल्या कुठल्या 4 गोष्टी आहेत? तर एक आहे राजकीय सबलीकरण किती झालेलं आहे, आरोग्य आहे, शिक्षण आहे आणि आर्थिक संधी आहे. तर राजकीय ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर 2019 ते 2021 तुम्ही मंत्रिमंडळातील महिलांचं प्रमाण जरी बघितलं तर ते ड्रास्टिकली कमी झालेलं आहे. केंद्र सरकारचं जरी आपण विचार केला की महिला किती मंत्री आहेत आणि आता किती आहेत, तर ते सुद्धा प्रमाण आपल्याला 2019चे इलेक्शन जिंकल्यानंतर आपल्याला जाणवतं. तर 51चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. क्वेश्चन नंबर 52 बघा. देशात डिजिटल सक्षमीकरण करण्यासाठी अटल इनोव्हेशन मिशन, त्याला एम म्हणतो, आणि नीती आयोग यांच्याद्वारे डॅश या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तर कुठला कार्यक्रम सुरुवात करण्यात आलेला आहे? तर एम प्राईम करण्यात आलेलं आहे. प्राईम काय? तर प्रोग्राम फॉर रिसर्च अँड इनोव्हेशन अँड एंटरप्रोनरशिप. ठीक आहे, प्रोग्राम फॉर रिसर्च अँड इनोव्हेशन अँड एंटरप्रोनरशिप. त्यामुळे हे 4 याचा करेक्ट आहे. 53 बघा. पुढीलपैकी कोणत्या देशाने बैकाल GVD फ्रान्स GVD, त्यालाच आपण गिगाटन व्हॉल्यूम डिटेक्टर म्हणतो, न्यूट्रिनो टेलिस्कोप लॉन्च केला आहे? तर कुणी केलेला आहे? तर रशियाने केला आहे. हा बैकाल जो आहे तो बैकाल लेकच्या तिथे आहे. आता हे न्यूट्रिनो आहे. या न्यूट्रिनोला काय आपण म्हणतो? सायन्समध्ये शिकतो की फंडामेंटल पार्टिकल आहे न्यूट्रिनो. ठीक आहे हे. आणि न्यूट्रिनो ऑब्झर्वेटरी भारतानेही बनवलेली आहे. न्यूट्रिनो ऑब्झर्वेटरी भारताने कुठे बनवलेली आहे? तर तामिळनाडूच्या थेनी या ठिकाणी त्यांचं चाललेलं आहे. भारताची जी न्यूट्रिनो ऑब्झर्वेटरी आहे ती तामिळनाडूच्या थेनी इथे आहे. पण ही जी न्यूट्रिनो ऑब्झर्वेटरी आहे, जो न्यूट्रिनो टेलिस्कोप आहे, तो टेलिस्कोप बैकाल इथं कोणी उभा केलेला आहे, ज्याला बैकाल GVD गिगाटन व्हॉल्यूम डिटेक्टर असं म्हटलं जातं. तर ते रशियानी केलेलं आहे. 53चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 54 बघा. अलीकडेच महाराष्ट्रातील कोणत्या घटकांचा भौगोलिक मानांकन देण्यात आलेलं आहे? बघा, आता महाराष्ट्रामध्ये अलीकडे या 3 याला मिळालेलं आहे. बघा, घोलवड सपोटा आहे, वाडा कोलम राईस आहे, पांढरा कांदा आहे. ह्या तिन्हींना, आणि ही सोजत मेहंदी जी आहे ही राजस्थान, यांना पण मिळालं आहे, पण ही राजस्थान आहे. ठीक आहे, राजस्थानमधलीच ही सोजत तहसील आहे. ठीक आहे, ह्या सोजत तहसीलचंच नाव याला मेहंदीला आहे, ही राजस्थान आहे. आता हे पांढरा कांदा जो आहे अलीकडेच अलिबाग, ठीक आहे, अलिबागमध्ये हा कांदा चं उत्पादन घेतलं जातं किंवा तिथे येतो, त्याला GI टॅग देण्यात आलेला आहे. ठीक आहे, पांढरा कांदा जो गोड असतो आणि ज्याने डोळ्याला पाणी येत नाही. ठीक आहे, आणि काही औषधी गुणधर्म पण आहेत, त्यामुळे याला देण्यात आलेला आहे. वाडा कोलम जो राईस आहे तो पालघरमध्ये, ठीक आहे, पालघरमध्ये वाडा नावाच्या तालुक्यामध्ये घेतलं जातं. आणि घोलवड सपोटाही कोकणात घेतलं जातं, रायगडमध्येच घेतलं जातं. ह्या तिन्हींनाही यावर्षी जे आहे ते GI टॅग देण्यात आलेला आहे. आता बघा, GI टॅगबद्दल काही माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे. जनरली तो कृषी उत्पादित नैसर्गिक असतील किंवा उत्पादित वस्तूंना दिला जातो, आणि तो कुठल्या ॲक्टच्या आधारे दिला जातो? तर 1999 साली, ठीक आहे, 1999 साली जॉग्राफिकल इंडिकेटर्स ऑफ गुड्स ॲक्ट 1999 आहे, ज्याची अंमलबजावणी जी आहे ती अंमलबजावणी 2003 पासून चालू झालेली आहे. आता हे एकदा GI टॅग मिळाला की तो किती वर्ष व्हॅलिड राहतो? त्याची एक्सपायरी जी आहे 10 वर्ष. लक्षात ठेवा. हे UPSCला त्यांनी विचारलेलं होतं बघा की GI टॅगचं एका मागच्या 2-4 वर्षाखाली क्वेश्चन आलेलं आहे. तर त्यांनी स्टेटमेंटमध्ये एक्सपायरी पण दिली होती. ती एक्सपायरी किती असते? 10 वर्षाची असते. 54 पहिले 3 आहेत जे यावर्षी ॲड झालेले आहेत, माहिती असायला पाहिजे. 54चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3.
55 बघा, भारतात अल्पसंख्याक दर्जा देण्यात आलेल्या समुदायाची संख्या किती आहे? तर अल्पसंख्याक दर्जा मिळालेला समुदायाची संख्या भारतामध्ये 6 आहे. तर ते 6 समुदाय कुठले आहेत? आपल्याला माहिती आहे की मुस्लिम आहे, ख्रिश्चन आहे, बौद्ध आहे, शीख आहेत, पारसी आहेत आणि 2014 साली जैन कम्युनिटीलाही अल्पसंख्याकाचा दर्जा देण्यात आलेला आहे. ठीक आहे. अल्पसंख्याक दर्जा मिळाल्याचे फायदे काय आहेत तर आपल्याला माहिती आहे की आर्टिकल फंडामेंटल राईट 29 आणि 30 हे दोन त्याचे सगळ्यात मोठे महत्त्वाचे फायदे आहेत. तर 55चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. अशा 6 कम्युनिटी भारतामध्ये आहेत की ज्यांना अल्पसंख्याकाचा दर्जा देण्यात आलेला आहे. 56 बघा, ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन. रेस टू झिरो जी अलीकडेच बातम्यामध्ये होती ती कोणत्या क्षेत्राशी संबंधित होती? तर कार्बन झिरोशी संबंधित आहे. तर ती आहे हवामान बदलाशी. कोविड लसीकरण नाही, कुपोषित नाही, कृत्रिम, तर हवामान बदलाशी संबंधित आहे. अलीकडे सिंधू केंद्रीय विद्यापीठाच्या स्थापनेची घोषणा करण्यात आली. ती कुठे करण्यात येणार आहे? तर सिंधू एक आहे, ह्याच्यातच कन्फ्यूज होऊ शकतं. तर त्याचं उत्तर आहे लडाख. आता लक्षात घ्या की जेव्हा जम्मू काश्मीर स्टेटचं रिऑर्गनायझेशन करण्यात आलं तेव्हा त्याचे 2 UTमध्ये कन्वर्ट करण्यात आले, एक JNK केंद्रशासित प्रदेश आणि लडाख. आता हे 2 सेपरेट केल्यामुळे काय झालं की जे काही काश्मीरमध्ये पहिले 2 केंद्रीय विद्यापीठं होते, एक जम्मू केंद्रीय विद्यापीठ आणि काश्मीर केंद्रीय विद्यापीठ, दोन्ही केंद्रीय विद्यापीठ येत आहे आणि लडाखसाठी कुठलंही केंद्रीय विद्यापीठ नव्हतं. तर लडाखसाठी कुठलंही केंद्रीय विद्यापीठ नसल्यामुळं नवीन केंद्रीय विद्यापीठ लडाखला देण्यासाठी सिंधू केंद्रीय विद्यापीठाची स्थापना करण्यात आली लडाखसाठी. त्यामुळे 57चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 58 बघा, NTPC द्वारे पुढीलपैकी कुठे भारतातील सर्वात मोठा तरंगणारा सोलार प्रकल्प उभा करण्यात आलेला आहे? तर तो आहे विशाखापट्टणमला. ठीक आहे, जे फ्लोटिंग सोलार प्लांट आहे. सीमाद्री जल विद्युत प्रकल्प आहे किंवा तिथं तो धरण आहे, त्या धरणावर हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. 58चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 59 बघा, नीती आयोगाद्वारे जाहीर करण्यात आलेला 3रा शाश्वत विकास भारत निर्देशांक बाबत योग्य विधानाची निवड करा. यामध्ये प्रथम स्थानी केरळ राज्य आहे. यामध्ये प्रथम स्थानी केरळ राज्य आहे. हे करेक्ट आहे का? तर हे 100% करेक्ट आहे की प्रथम स्थानी कोण आहे? केरळ आहे. करेक्ट आहे. सेकंड आहे, पहिल्या 5मध्ये दक्षिण भारतातील 4 राज्य आहेत. तर हेही करेक्ट आहे की पहिल्या 5मध्ये दक्षिण भारतातली 4 राज्य आहेत. जर आपण हा SD जी इंडिया इंडेक्सचं बघितलं तर पहिलं स्थान जे आहे ते पहिलं स्थान केरळला मिळालेलं आहे. दुसरं स्थान जे आहे, दुसऱ्या स्थानावर समान गुण घेऊन कोणते 2 राज्य आहेत? एक आहे नॉर्थमधलं हिमाचल प्रदेश आणि तमिळनाडू, यांना सेम गुण मिळाले. लक्षात ठेवा, तमिळनाडू म्हणजे फर्स्ट आणि हा सेकंड प्लेसला. हिमाचल प्रदेश आणि तमिळनाडू सेम गुण घेऊन दुसऱ्या स्थानी आहेत. तिसऱ्या स्थानीमध्येही 4 राज्य आहेत. त्या 4 राज्यामध्ये आंध्र आहे तिसऱ्या स्थानी, आंध्र प्रदेश, गोवा, कर्नाटक आणि उत्तराखंड. ठीक आहे, हे तिसऱ्या स्थानी सर्व राज्य. पहिल्या 5 राज्यामध्ये आपल्याला दक्षिणमधले 4 राज्य तुम्हाला दिसत आहेत. समजा रँक वाईज जर तुम्ही 4th रँक बघितली तर तुम्हाला 4th रँकवर हे दिसतील, 4 नाही 4th रँकवर. आणि महाराष्ट्र जो आहे तो महाराष्ट्र कितव्या रँकवर आहे? तर तो 9 रँकवर आहे. महाराष्ट्राचा प्लेस जे आहे ते, आता महाराष्ट्र यामध्ये 5व्या स्थानावर, तर सी नाही आहे. पण पहिल्या 5मध्ये जर बघितलं दक्षिण भारतातली 4 राज्य आहेत ही करेक्ट आहे. महाराष्ट्र 5व्या नाही तर तो कितव्या आहे? 9व्या स्थानावर आहे. त्यामुळे सी वगळून याचे उत्तर आहे. 60 बघा, 2021मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीबाबत योग्य पर्यायाची निवड करा. केरळ, पश्चिम बंगाल, आसाम, पुदुचेरी येथे विधानसभा निवडणुका झाल्या 2021ला. तर करेक्ट आहे. केरळ, पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, पुदुचेरी येथे विधानसभा निवडणूक ही करेक्ट आहे. बंगाल सोडून इतर सर्व ठिकाणी एकाच टप्प्यात मतदान घेण्यात आलं. तर नाही, बंगाल सोडून सर्व ठिकाणी एकाच ठिकाणी नाही झालेलं. बंगाल आणि आसाम ठीक आहे इथं झाले. बंगालमध्ये 8 टप्प्यामध्ये मतदान झालं आणि आसाममध्ये 3 टप्प्यामध्ये मतदान झालेलं आहे. आणि बाकी जे सगळं आहे म्हणजे केरळ आहे, तमिळनाडू आणि पुदुचेरी ही एकाच टप्प्यामध्ये मतदान झालेलं. त्यामुळे हे ब विधान जे आहे ते चुकीचं आहे. ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या सलग 3ऱ्या वेळा मुख्यमंत्री झाल्या. तर ही फॅक्ट करेक्ट आहे की ममता बॅनर्जी 3ऱ्या वेळा मुख्यमंत्री झाल्या. 4थं, केरळ विधानसभेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांनी 21 जागा जिंकून 2ऱ्या स्थानावर आहे. तर हे करेक्ट आहे. सर्वात जास्त जागा जिंकल्यात त्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियानी 62, जे मार्क्सवादी
आहेत त्यांनी जिंकलेलं आहे. फक्त बी विधान जे आहे ते चुकीचं आहे. 60चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 61 बघा, 105वे संविधान संशोधन अधिनियम 2021 कशाशी संबंधित आहे? एक, राष्ट्रीय मागास आयोगला घटनात्मक दर्जा. आता हे घटनात्मक दर्जा कुठल्या ह्याने दिला? 102. घटनात्मक दर्जा जो आहे तो अमेंडमेंट ॲक्ट कोणता आहे? 102. आणि जर बिल विचारलं तर ते आहे 123. ठीक आहे, त्यामुळे हे येणार नाही. जम्मू काश्मीर आणि हे घटना दुरुस्ती नाही झालेली, तर जे काही झालेलं आहे ते ॲक्ट पास केलं. ठीक आहे, त्यामुळे हे पण नाही. एक तर हे असायला पाहिजे की हे असायला पाहिजे. सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाची ओळख करण्याची शक्ती राज्यांना देण्यात आली. आता मराठा आरक्षण ह्या सगळ्या चर्चेमध्ये आपल्याला हे माहीत पाहिजे की 105वे जे संविधान संशोधन अधिनियम आहे याच्यात देण्यात आलं. याच्यानुसार अंडर आर्टिकल 342, ठीक आहे, एमध्ये क्लॉज 1 आणि क्लॉज 2मध्ये चेंज करून क्लॉज 3 याच्यामध्ये नवीन ॲड करण्यात आलं. त्यामुळेच उत्तर आहे 61चा पर्याय क्रमांक 3. बघा क्वेश्चन नंबर 62 बघा, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल बाबत योग्य विधानांची निवड करा. पहिलं आहे ओझोन अवक्षय करणाऱ्या पदार्थाच्या उत्पादन व वापर यावर नियंत्रण आणणारा बहुपक्षीय करार आहे. संयुक्त राष्ट्राच्या इतिहासातील हा पहिला करार आहे ज्याचं सार्वभौमिक अनुसमर्थन युनिव्हर्सल रॅटिफिकेशन प्राप्त झाले आहे. ठीक आहे, तर याचं युनिव्हर्सल रॅटिफिकेशन प्राप्त झालं. आता ह्याच्यात बघा की मॉन्ट्रियल प्रोटोकॉल जो आहे तो मॉन्ट्रियल प्रोटोकॉलचा जो मेन उद्देश आहे तो स्ट्रॅटोस्फेरिक ओझोन लेयर आहे त्याचं प्रोटेक्शन करणारा तो मल्टीलॅटरल करार आहे. ज्याचा तो करार कधी करण्यात आलेला आहे तर तो 1987मध्ये. ठीक आहे, सप्टेंबर 1987. ज्याचा अंमल जो आहे तो 1 जानेवारी 1989ला चालू झालेला आहे. आणि आज जे किगाली ॲग्रीमेंट, आता याच्यासंबंधी एक लक्षात ठेवायला पाहिजे की किगाली ॲग्रीमेंट आहे. ठीक आहे, किगाली ॲग्रीमेंट, हे किगाली ॲग्रीमेंट जे आहे ते याच्याशी संबंधित आहे. संयुक्त राष्ट्राच्या इतिहासामध्ये असं झालं की हा पहिला करार आहे की जे संयुक्त राष्ट्राचे जे सर्व सदस्य देश आहेत त्या सर्व देशांनी याच्यावर साईन केलेली आहे आणि याला रॅटिफाय त्यांच्या पार्लमेंटनी रॅटिफायही केलेलं आहे. ठीक आहे, त्यामुळे संयुक्त राष्ट्राच्या इतिहासामधील हा पहिला करार आहे ज्याला सार्वभौमिक अनुसमर्थन युनिव्हर्सल रॅटिफिकेशन प्राप्त झालेलं आहे. तर ही करेक्ट आहे, म्हणजे पहिली दोन्ही विधानं जी आहेत ती करेक्ट आहे. 62चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 63 बघा, 15 ऑगस्ट 2021 रोजी पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रीय हायड्रोजन मिशन नॅशनल हायड्रोजन मिशनची घोषणा केली आहे. या संदर्भात पुढील विधानांचा विचार करा. पहिलं, राष्ट्रीय हायड्रोजन ऊर्जा बोर्डची स्थापना 2003 साली करण्यात आली, हे करेक्ट आहे. आणि 2006मध्ये नॅशनल हायड्रोजन ऊर्जा, ठीक आहे, हायड्रोजन एनर्जी रोडमॅप तयार करण्यात आला. म्हणजे आपण त्याला म्हणू की राष्ट्रीय हायड्रोजन ऊर्जा रोडमॅप तयार करण्यात आला. तर हे करेक्ट आहे की ॲक्च्युली राष्ट्रीय हायड्रोजन ऊर्जा बोर्डची स्थापना 2003लाच करण्यात आली होती. जरी जाहीर केलं असलं तर त्याची पाळंमुळं आपल्याला 2003ला सापडतात. अर्थसंकल्प 2020मध्ये हायड्रोजन ऊर्जा मिशनची घोषणा करण्यात आली होती. 2020मध्ये घोषणा नाही, आता रिसेंटली 2021च्या अर्थसंकल्पामध्येच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषणा केली होती की भारत आता हायड्रोजन ऊर्जा मिशन चालू करते. तर त्यामुळे ब विधान जे आहे चूक आहे, अ विधान फक्त करेक्ट आहे. 63चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 64 बघा, जून 2021मध्ये पुढीलपैकी कोणत्या देशाला मलेरिया फ्री देश म्हणून जागतिक आरोग्य संघटनेकडून घोषित करण्यात आलेला आहे? तर तो कोण आहे? तर तो चीन आहे. लक्षात ठेवा की तो कोण आहे? तर चीन आहे. आतापर्यंत WHOनी जवळजवळ 40 देशांना जाहीर करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, मलेरिया फ्री. आणि आपल्या शेजारी असा मलेरिया फ्री केलेला देश कोण आहे? तर श्रीलंका मलेरिया फ्री म्हणून घोषित झालेला होता. ठीक आहे, तर जवळजवळ 40 आहेत. आणि भारत ही मलेरिया फ्री किंवा मलेरियापासून होणाऱ्या आजाराला इरेडिकेट करण्याचे प्रयत्न जे आहेत हे 2015पासून करत आहे. भारताने 2016लाच, ठीक आहे, नॅशनल फ्रेमवर्क फॉर एलिमिनेशन मलेरिया हे 2016 ते 2030साठी लागू केलेलं आहे. भारतही यासाठी प्रयत्नशील आहे. व 2021मध्ये जूनमध्ये WHOनी कोणाला जाहीर केलं? चीनला. तर 64चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. बघा क्वेश्चन नंबर 65 बघा, युनेस्कोच्या फुजाऊ चीन येथील 44व्या वार्षिक बैठकीत भारतातील 2 स्थळांना जागतिक वारसा स्थळांमध्ये सहभागी करून घेण्यात आले.
यामुळे जागतिक वारसा स्थळांमध्ये भारतातील स्थळांची संख्या 40 आहे. तर ती 2 स्थळे कोणती आहेत? पहिलं आहे रामप्पा मंदिर. आता हे रामप्पा मंदिर तेलंगणामध्ये आहे आणि हे करेक्ट आहे. ठीक आहे, रामप्पा मंदिर जे आहे ते करेक्ट आहे. त्याचंच दुसरं नाव जे आहे ते रामलिंगेश्वर स्वामी मंदिरही म्हटलं जातं किंवा त्याला रुद्रेश्वर मंदिरही म्हटलं जातं. ठीक आहे, हे करेक्ट आहे. ढोलविरा, तर हेही करेक्ट आहे की यालाही आता आपण रिसेंटली या 2 साईट्सला जे आहे ते ॲड करण्यात आलेलं आहे आणि हे भारताची जी हेरिटेजची संख्या आहे ती 40. भारत आता सुपर 40मध्ये गेलेला आहे. सुपर 40मध्ये म्हणजे काय, 40पेक्षा जास्त वर्ल्ड हेरिटेज साईट्स ज्या एखाद्या देशामधल्या जाहीर करण्यात आले आहेत तर त्याच्या ग्रुपमध्ये तो गेलेला आहे. तर सगळ्यात जास्त आपल्याला कुठं दिसतं तर इटलीमध्ये आहेत. आय थिंक ते 58 आहेत. त्यानंतर चीन आहे ज्याच्या 56 आहेत. त्यानंतर जर्मनी आहे 51 आहे. स्पेन आणि फ्रान्स आहेत तर त्याचे 49 आहेत. आणि भारत जो आहे तो भारत 40 साईट्स आहेत. भारतातल्या 40 पैकी 32 आणि 7 आणि 1 मिश्र आहे. 7 ज्या आहेत त्या नैसर्गिक आहेत आणि हा सांस्कृतिक आहेत. तर 65चं उत्तर काय, पर्याय क्रमांक 1 आहे.